हाय एव्हरीवन, चला आज आपण बघूया बेबी शार्क थीम की हा केक 1.5 kgचा आणि बटरस्कॉच फ्लेवर आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला वरचा जो केक असतो 1/2 kgचा तो बनवायचा असतो, कारण तो आपल्याला सेट व्हायला हवा. तो सेट झाला तरच आपण तो उचलून आपण खालच्या केकवर ठेवू शकू. तर इथे मी 1/2 kgचा केक बनवत आहे. तर या केकचे मी 3 स्लाइस करून आतमध्ये फ्रॉस्टिंग माझा ऑलरेडी झालेला आहे, मी त्याचा व्हिडिओ नाही काढू शकली. तर मी आता हा फायनल याचं फ्रॉस्टिंग करत आहे. क्लायंटला केक हा ब्ल्यू आणि पिंक कलरमध्ये पाहिजे होता, त्याप्रमाणे मी व्हिपक्रीममध्ये लाईट ब्ल्यू आणि बेबी पिंक कलर थोडा ॲड केलेला आहे आणि अशा प्रकारे मी फ्रॉस्टिंग करत आहे. साईडने मी ही स्क्रॅपरचा यूज करत आहे, कारण स्क्रॅपरने केकचा लुक हा खूप छान येतो आणि खूप डेकोरेटिव्ह दिसतो. हा केक जो आहे आपल्याला 1/2 kgचा, हा आपल्याला सर्वात आधी बनवून तो फ्रीजमध्ये सेट व्हायला हवा. कमीत कमी 2 ते 3 तास तरी सेट व्हायला हवा, म्हणजे तो आपल्याला उचलायला सोपी जाईल. अशा प्रकारे मी तो केक आता फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेला आहे. आणि आता हा केक जो आहे दुसरा जो खालचा आहे 1 kgचा आहे, याची मी अशा प्रकारे 3 लेअर कट करून घेतलेले आहे आणि सोकिंग झाल्यानंतर याला मी फ्रॉस्टिंग करत आहे. इथे मी हा क्रश यूज केलेला आहे बटरस्कॉचचा. प्रत्येक लेअरमध्ये मी म्हणजे जे काही केक असतात फ्लेवर्सचे क्रश ते मी यूज करते आणि याला पण सेम मी तसं फ्रॉस्टिंग करत आहे पिंक आणि ब्ल्यू शेडमध्ये. आणि आता रात्री मला हा केक पूर्ण फायनल व्हायला 1 वाजले होते, कारण क्लायंटला हा सकाळी 9 वाजता केक पाहिजे होता. त्याच्यामुळे मला रात्री केक केल्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता, कारण तो केक सेट होणं महत्त्वाचं आहे. केक कितीही सुंदर झालेला असला बाहेरून, पण तरी त्याची टेस्ट आणि तो सेट होणं हे जास्त महत्त्वाचं असते. अशा प्रकारे हा केक सेट झाल्यानंतर मी हा उचलून आता हा खालच्या केकवर ठेवत आहे. याच्यासाठी मी आता पॅलेट नाईफ आणि माझ्याकडे काही किचनमधले टूल्स असतात, अर्थातच जे चाकू वगैरे असतात किंवा दुसरे टूल्स, त्याचा यूज करून मी हे उचललेलं आहे. आणि साईडने मी अशी स्मॉल असे सिम्पल नोझलची याला बॉर्डर करत आहे. आपला केक रेडी आहे आणि चला तर आपण आता याला टॅगने डेकोरेट करूया. क्लायंटला अशा प्रकारचं वरचं टॅग पाहिजे होतं, ते मी कस्टमाइज करून घेतलेलं आहे. आणि जे इतर स्टॉपर्स त्यांना पाहिजे होते ते मी सर्व प्रिंट आऊट काढून कट करून घेतलेले आहे. आणि आता मी ते इन्सर्ट करत आहे. क्लायंटला जे जे पाहिजे होतं ते सर्व मी या केकमध्ये त्यांना परफेक्ट दिलेलं आहे. त्यांनी जे मला सजेस्ट केलं होतं त्याप्रकारे हा केक रेडी झालेला आहे आणि त्यांना खूप आवडला केक. तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे आपल्याला हे जे पेपरचे टॅग आहेत हे असे इन्सर्ट करावे लागते. याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवरती, की हे जे केकचे जे टॉपर्स असतात हे आपण कसे बनवायचे, कसे कट आऊट करायचे. आणि आपला हा केक रेडी आहे. तर चला, तुम्हाला हा केक कसा वाटला आणि माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सेंड करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.